सांगायचं झालं तर 21, 22, 23च्या दरम्यान आता हे जे जिल्हे सांगितले त्या जिल्ह्यात चांगला पाऊस पडणार आहे। म्हणजे ज्या पट्ट्यात पाऊस नव्हता, विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्यातले सोयाबीन सुकत आहे, तिथं नव्हतं म्हणून खास धाराशिव जिल्ह्यात हे पीक पद्धती बघू शकता। एवढी मोठी सोयाबीन आलेली या ठिकाणी देखील आज धाराशिव जिल्ह्यात खूप ठिकाणी पाऊस पडणार आहे, या 3 दिवसात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येता। पण त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील आहे, लातूरकडे आहे, नांदेड आहे, परभणी आहे, हिंगोलीकडे आहे, वाशिमकडे आहे, अकोलाकडे आहे। म्हणजे राज्यात म्हणजे आजपासून ठिकठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे। म्हणजे जवळपास जिल्ह्याच्या जवळपास 50% भागात तरी आज बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल। आजच्या पेक्षा म्हणजे 22 तारखेला आणखी याची व्याप्ती वाढत जाणार आहे, 23ला आणखीन जास्त वाढणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर या 4 दिवसामध्ये 21, 22, 23 आणि 24च्या दरम्यान म्हणजे ह्या धाराशिव जिल्ह्यात सगळीकडेच पाऊस पडून जाईल आणि सगळ्यांचं जे सुकलेलं सोयाबीन आहे ते चांगलं दिसणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात येतात। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। पण राज्यामध्ये आता 21 पासून ते 28 जुलैपर्यंत 8 दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्यात सगळीकडे पडून जाणार आहे 8 दिवसात, म्हणून हे अंदाज लक्षात येतात। एकदा सगळीकडे पडणार नाही, आज काही ठिकाणी पडन, उद्याच्याला काही ठिकाणी पडन, परवाच्याला काही ठिकाणी पडन, पाऊस येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।